हर हर महादेव। सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंह परमार साहेब इज विजिटिंग टू महाराष्ट्र ऑन 29 September at Pune. This visit is historical visit. Due to that visit, there are many honest, patriotic citizens will attend this meeting. ही महाराष्ट्रातील इतिहासात घटना घडणारी मीटिंग होणार आहे। ज्या ज्या लोकांना राजकीय नोशन क्लिअर आहे, समज आहे, पात्रता आहे, बुद्धी आहे, अशा लोकांना सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी याने जनलोकतंत्र काय असते हे समजून सांगण्याचा हा कार्यक्रम आहे। म्हणून जनलोकतंत्र आणण्यासाठी हा महाराष्ट्रातील समाज तयार झाला आहे, तयार होणार आहे। म्हणून ह्या मीटिंगचं औचित्य साधून महाराष्ट्रातील लोक गर्दी नव्हे दर्दी लोक येणार आहे। जिसको कुछ समजता है वो आने वाले हैं। ज्यांना हे पॉलिटिकल फील्ड जे महाराष्ट्रात चालू आहे याचा विट आला आहे, त्याची समज आहे की व्हॉट एव्हर इज गोइंग ऑन दिस इज रॉंग। खरी लोकशाही नव्हे, लोकशाही आणायची असेल तर जनलोक तंत्राची व्याख्या समजून घेणं गरजेचं आहे आणि ही आम समाजाच्या नागरिकाच्या हिताची असल्याने महाराष्ट्रातील तमाम जनता पुणे येथे गर्दी करणार आहे। त्यामुळे या घटनेचं औचित्य साधून जो विचारधारा मांडली जाणार आहे ती एक इतिहासात नोंद होणारी घटना घडणार आहे। या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकारण बदलणार आहे। महाराष्ट्रातील राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे आणि याचा परिणाम असा होणार आहे की संपूर्ण जनता, सुशिक्षित जनता, महाराष्ट्रातील जनता सुशिक्षित आहे, समजदार आहे, ज्ञानी आहे, बुद्धिवान आहे, परंतु टिल टुडे प्लॅटफॉर्म नव्हता, विचारधारा नव्हती। त्यामुळे महाराष्ट्रातील जनता ही व्हायबल झाली होती। शिक्षण क्षेत्रामध्ये चाललेला काळा बाजार हा सहन करावा लागत होता। जर एखाद्या छोट्याशा गावामध्ये सरकारी स्कूल आहे, परंतु सरकारी स्कूलमध्ये मुलांना न पाठवता त्या ठिकाणी इंग्लिश मीडियम स्कूलच्या गाड्या जातात आणि गावोगावी त्या विद्यार्थ्यांना घेऊन येतात। का तर सरकारी स्कूल मधील शिक्षणाचा दर्जा मान्य नाही किंवा खालावलेला आहे, ही दुर्दशा आहे। ह्या सर्व गोष्टीचा खेड्यातील शेवटचा वाड्या वस्त्यावर राहणारा व्यक्ती सैनिक समाज पार्टीच्या या आंदोलनाला येणार आहे, मीटिंगला येणार आहे आणि याचाच प्रत्यय 29 तारखेला होणार आहे। म्हणून महाराष्ट्रामध्ये जनलोकतंत्र आणायचं म्हणजे शेवटच्या व्यक्तीचं सरकार आणायचं, हा मुद्दा महत्त्वाचा आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील जनता ही सैनिक समाज पार्टीला जोडली गेली आहे आणि आता आघाड्याचे दिवस आले आहेत। जो तो म्हणतो आमची आघाडी आहे, तुमची आघाडी आहे। आम्हाला पण बऱ्याच जणांचे फोन येतात, बऱ्याच जणांच्या पोस्ट येतात की या आघाडीत या, त्या आघाडीत या। कारण मी आता श्री तुकाराम डफर यांनाच एक पत्र लिहिलं आहे आणि त्यामध्ये सांगितले की ज्या झाडाला फळं लागली आहेत त्यालाच मुलं दगड मारतात। त्याचप्रमाणे सैनिक समाज पार्टीला काहीतरी वेटेज सापडला आहे म्हणून लोक आघाड्यावाले बोलवतात, परंतु सैनिक समाज पार्टी ही पालापाचोळा नाही, हवेमध्ये उडून जाणारा विषय नाही। हा दमदार पाऊल आहे, विचारधारा आहे। जनलोकतंत्राची व्याख्या समजून सांगायची आहे, ती रुजवायची आहे, आम समाजातल्या नागरिकाच्या मनात रुजवायची आहे, हृदयात रुजवायची आहे। म्हणून ही ऐतिहासिक घटना घडणार आहे
म्हणून सर्व समाजाला, ऑनेस्ट अँड पॅट्रिऑटिक समाजाला सैनिक समाज पार्टीचं आव्हान आहे आणि विनंती पण आहे की तुम्ही सर्वांनी पुणे येथे घोरपडी श्रीयुत बलबीर सिंग परमार साहेबांच्या भेटीसाठी यावं ही नम्र विनंती. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.